एकनाथी भागवत अध्याय पाचवा अध्याय आपण सुरू करतोय. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं जनक राजाने द्रुमल मुनीला प्रश्न विचारला होता शेवटला, काय की भगवंतांचे अवतार चरित्र आम्हाला सांगा. भगवंतांनी कोणते कोणते अवतार धारण केले होते आणि कशासाठी केले होते ते सर्व त्यांनी त्यांना सांगितलं. शेवटला आपण काल पाहिलं की जोपर्यंत त्यांचा संवाद चालला होता तोपर्यंत त्यांनी सांगितलं काय की आतापर्यंत कोणते अवतार झालेत आणि पुढे कुठले अवतार होतील. म्हणजे कलियुगामध्ये कल्कीचा अवतार होईल हा नाही, हे सगळं हे त्यांनी सगळं सांगितलं. आता पाचवा अध्याय आपण सुरू करू. श्री गणेशाय नमः. ओम नमो सद्गुरु देवा उदारा, म्हणता कृपन तू खरा, मागुते आपुल्या घरा, दुजेपणे दारा येऊन दशी. श्री गणेशाय नमः. हे ओमकार रूपाय सद्गुरु, तुला वंदन असो. ओमकार रूपी म्हणजे ओम काय? ओम हा मायेच्या म्हणजे मायेमध्ये जगताला म्हणजे मूळ आहे. मूळ ओमकार म्हणजे काय? मूळ असणारा आणि त्या रूपाने असणारा सद्गुरु काय. ओमकार सद्गुरु कसा आहे? ओमकार रूपी असा असणारा तुला मी वंदन करतो. तू कसा आहेस? उदार आहेस. कसा आहे तू? उदार आहे. परत आणखी पुढे काय म्हणते एकनाथ महाराज? छे म्हणले, तुला उदार तरी कसं मानू म्हणले? अरे तू तर खरोखर कृपण आहेस. कसं आहे म्हणते? तू कृपण आहेस. बघा आता कृपण काय म्हणलं त्यांना? कारण तुझ्या दाराशी जर कोणी याचक आला तर तू त्याचा दुजेपणा सुद्धा हिरवून घेतोस, म्हणून तुला कृपण म्हणलंय. का? आपल्याकडे एखादा कोणी मागायला आला, आपण काय करतो? त्याला पाहिजे तसा म्हणजे शिदा देतो किंवा त्याला अन्न देतो आपण त्याला खाण्यासाठी, का नाही, पाणी देतो. तसं म्हणले पण तुझ्या दारा जर कोणी आला याचक एखादा, कोण? सद्गुरूला म्हणतात ना आता, तर त्याला काय करतात तुम्ही? त्याचा दुजेपणा नाहीसा करतात, म्हणजे त्याचा भेद नष्ट करतात. म्हणून तू कृपणेस अशी एकनाथ महाराज म्हणतात. अवचके मागतयाशी, जये बेटी होय तुझशी, तै घोट भरू धावशी, देखताची गेशी जीवे त्या ते. आणि जर अचानक एखादा याचक तुला भेटला तर त्याचा जीव भावाचा घोट घेऊन त्याचा मी पणाच मारून टाकतो. काय होतं? अचानक एखादा याचक म्हणजे कोण? याचक म्हणजे एखादा तुम्हाला तुमच्याकडे हे झालाय दिन होऊन आलाय, मागला म्हणून आलाय काहीतरी, आणि तुम्ही काय करता? त्याचा जीव बाबाचा घोट घेऊन टाकता, त्याचा जीव घेता, जीव. आणि नाहीतरी सद्गुरूला जीव दिल्याशिवाय आपल्याला आपलं खरं स्वरूप समजत नाही. म्हणून तसं सद्गुरू काय करते? त्या याचकाचा म्हणजे त्या साधकाचा काय करतात? जीव घेतात, जीवाचा घोट घेतात. म्हणजेच काय करतात? त्याचा मीपणा मारून टाकतात. म्हणजे मी देव आहे हा अहंकार त्याचा नष्ट करून टाकतात. कोण करतं? ते सद्गुरू. म्हणून तू ज्याशी तादात्म्य करतोस, तू काय करतो? त्यांच्याशी तादात्म्य करतोस. म्हणजे काय? तू आणि तू दोघं एकच होऊन जातात, आता वेगळे राहत नाहीत. जे जे मागो येती तुझ पाशी, ते बांधुनी एकेते माझी सुदशी, शेखी त्यांचे सोडवणीशी, भेटी दुसऱ्याची स्वप्नेही नव्हे. अरे जे कुणी तुझ्याकडे येतात ते सर्व भक्तांना तू आपल्याशी एक करून टाक, सायुज्य मुक्ती देतो. काय करतो सद्गुरू राया? तू जर तुझ्याकडे कोणी आलं, तुला शरण झालं, तुला नम्रतेने तुझ्याकडे शरण झालं तुझ्याकडं, तर तू त्या भक्तांना काय करतो? आपल्याशी एक करून घेतो, म्हणजे एकरूप करून घेतो आणि त्यांना मुक्ती देतोस, सायुज्य मुक्ती देतोस. सायुज्य मुक्ती देतो म्हणजे काय करतो? त्याच्याशी एक करून टाकतो, आता वेगळा राहून देत नाही. आता मग त्यांना सोडवणारा दुसरा कोणीही त्यांना स्वप्न दिसत नाही. एकदा त्या परमात्म्याशी त्या सद्गुरूशी एकरूप झाले की आता मग त्याला दुसरा कोण दिसतोय का? स्वप्नात सुद्धा त्यांना दुसरं कोणी दिसत नाही. कुणाला? ज्याचे सद्गुरूशी ऐक्य झाले त्याला. कुणाला दिसत नाही? म्हणजे काय झाला? पूर्णपणे त्याचा भेद मावळून गेला. त्या साधकाचा, त्या भक्ताचा पूर्णपणे भेद मावळून गेला. का भेद मावळून गेला त्याचा? कारण सद्गुरूने त्याच्याशी तादात्म्य केलं, म्हणजे काय केलं? ऐक्य केलं. त्याचा जीवपणा काढून घेतला. त्याचा जीव मी देह हा जो अहंकार आहे हा अहंकार काढून घेतला, म्हणून त्यांच्याशी एकरूप होऊन गेले ते. अनु मात्र तुझी प्राप्ती, अवचटे चढे ज्याचे हाती, त्याची संसार संपत्ती, सर्वस्व निशिती नाडीशी तू. अरे तुझा व त्यांचा सहवास क्षणभर जरी झाला, बघा सद्गुरूचा किती सहवास थोडा जरी आला, थोडा क्षणभर म्हणजे काय? क्षण जरी सद्गुरूचा सहवास झाला तर त्याची ऐहिक वैभव तू नष्ट करतोस.
आणि त्याला सर्वस्व अहंकार त्याचा सर्वस्व अहंकार तू हिरावून घेतो. बघा त्यांचं ऐहिक वैभव म्हणजे कुठलं ऐहिक वैभव म्हणजे त्याला जास्त मान कोणाचा आहे, जास्त अभिमान कोणाचा आहे, त्याला देहाचा अभिमान आहे. त्याला मी देह, मी आमका, मी फलाना, मी तमका, मी हे करतो, मी ते करतो, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. हा जो अभिमान आहे, हा अभिमान सगळा त्यांचं काय ऐहिक वैभव आहे त्या जीवाचं. आणि हा अभिमान तू नष्ट करून घेतो, अहंकार हिरून घेतो. सद्गुरू मैदानचा विडा घेता तो प्रवर्ते आपुले घाता, तेवी तुझी प्रसन्नता झाल्या जीविता सोयनाशी. अरे ठकानी दिलेला विडा जर खाल्ला तर माणूस मरतो. ठकानी दिलेला म्हणजे एखाद्याने फसून जर आपल्याला विडा दिला तर माणूस मरतो. का मरतो? तर त्या वेळेमध्ये विष घातलेला असतं. त्याप्रमाणे तुझ्या प्रसन्नतेचा प्रसाद दिला तर भक्तांचे वेगळे अस्तित्व, मी वेगळा आहे अशी भ्रांती नष्ट होते. तसं हे सद्गुरू राया, जर तुमच्या कृपेचा प्रसाद जर मिळाला त्या भक्ताला, त्या साधकाला, तर त्याचं काय होतं, मी कुणीतरी वेगळा भक्त आहे हे त्याचं अस्तित्व मावळून जातं, पूर्णपणे नष्ट होऊन जातं. आणि म्हणजे काय, वास्तविकता नष्ट होतं. म्हणजे ते वेगळं आहे का? नाही, मुळात ते वेगळे नाही त्याचे, पण त्याला भ्रमाने वेगळं वाटत असतं. त्यामुळे त्याच्या ठिकाणी असणारी जी भ्रम आहे, जी भ्रांती आहे, ही भ्रांती नष्ट होऊन जाते. कुणाची? त्या साधकाची, त्या भक्ताची. काय नष्ट होती? भ्रांती नष्ट होती. कोणती भ्रांती नष्ट होती? मी वेगळा कोणीतरी आहे. कुणामुळे नष्ट होती? तर सद्गुरूच्या कृपेमुळे. जे जे तुझपे मागो आले, ते ते सर्वस्व नागवले, शेखी नागवे तुवा केले, निर्लज्ज झाले तेही लोकी. अरे जे कुणी तुझ्या जवळ मागायला आले ते सर्वस्वाला मुकले. जे जे तुला शरण आलात, म्हणजे कुणाला सद्गुरू राहिला, जे जे शरण गेले, जे जे त्यांना काय मागायला म्हणून गेले, ते काय झाले? सर्वस्वाला मुकले. आता त्यांचं सर्वस्वाला मुकले म्हणजे काय? त्यांचं म्हणून काय शिल्लक राहिलेलं नाही. करा तर काय शिल्लक का? सर्वस्व तो सद्गुरूला अर्पण करत असतो. कोण? असाच भक्त, असा शिष्य जो सर्वस्व सद्गुरूला अर्पण करतो त्याच कल्याण होतं. म्हणून जो सर्वस्व सद्गुरूला देतो म्हणजे काय करतो? सद्गुरू सर्वस्व ते स्वतःच्या सर्वस्वाला मुकून गेले. कोण? शिष्य आणि भक्त. म्हणून त्यांना पूर्ण अनावृत्त उपाधी रहित केलेस. काय केलं तू? अनावृत्त उपाधी रहित केले जातं. उपाधीपासून वेगळं करून टाकला. आता उपाधी जे समजायचं, मी उपाधी आहे, मी ते आहे, मी ते आहे, हा देहच त्यांचा नाश करून टाकला. म्हणजे काय केला? देहाचा बाध केला. त्यामुळे हे तिन्ही लोकात निशंक निर्लज्ज होऊन विवरण करू लागले. ते विचारण करू लागले. काय झालं? आता उपाधी निघून गेली, मी देह अभिमान निघून गेला. त्यामुळे ते कशी झाली? आता ब्रह्मस्वरूप झाले. ब्रह्मस्वरूप काय? चैतन्य स्वरूप झाले का नाही? आत्मस्वरूप झाले ते सगळे. आणि सगळे असे झाल्यामुळं ते तिन्ही लोकात आता निर्लज्ज होऊन विचारण करू लागले. का? कारण आता त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या सद्गुरूच्या कृपेमुळे त्यांना असा बोध झालाय की आता आम्ही सोडून ह्या ठिकाणी दुसरं कोणी नाही. त्यामुळे आता कुणाची लाज धरायची, कुणाची भीती धरायची, कुणाला घाबरायचं, म्हणून हे सगळं त्यांचं सुटून गेलेलं असतं. म्हणून ते बिनधास्त काय करतात? तिन्ही लोकांमध्ये निशंक होऊन, म्हणजे शंकारहित होऊन, निर्लज्ज होऊन विवरण करू लागते. विवरण करू लागतात म्हणजे फिरतात का? ते नाही ना, फिरत नाहीत. मग कसं येतं? तिन्ही लोकांमध्ये कसं काय राहतात? कारण ते ब्रह्मरूप झालेले असतात. आणि ब्रह्म कसं आहे? सगळ्या ठिकाणी चराचर समय. यायशी तुझी निर्वाण गती, त्या तुझी उदार कीर्ती, घडे मनशी कैशा रीती, ते आगाध स्थिती अवधारी. अरे अशा तुला उदार कसे काय म्हणता येईल रे? सांग बरं, कसं तुला उदार म्हणायचं? म्हणून तुला कृपण म्हणले एकनाथ महाराजांनी. सद्गुरूला काय म्हणले? कृपण म्हणले. का? तू वेगळा राहूनच देत नाही भक्ताला, तू एकरूप करून घेतो. म्हणून तुला काय म्हणलंय? तुला उदार कसं म्हणता येईल? म्हणून तर हे अपूर्व आहे. हे कसं आहे? अपूर्व आहे. अपूर्व तेही अपूर्व आहे. म्हणून तू काय कर? कृपा करून एक मी काय सांगतो ते एकनाथ महाराज म्हणते, मागे उदार वाखानिले, तेही आपणी आईसे केले, मग सर्वस्व आपुले दान दिले द्रातृत्वे. पूर्वी ज्यांची उदार म्हणून कीर्ती झाली होती, पूर्वी ज्यांची उदार म्हणून कीर्ती झाली म्हणजे काय? हे आमके उदार, ते तमके उदार, असे मोठमोठे उदार. म्हणजे काय? दानशूर का नाही, भरभरून देणारे, त्यांना उदार म्हणतात ना. उदार कोणाला म्हणायचं? जे सहज काय करतात? भरभरून देतात, त्यांना उदार म्हणायचं. त्यांची अशी ज्यांची कीर्ती झाली होती त्यांनाही तू आत्मस्वरूप केलेस.
त्यांना सुद्धा काय केले तू आत्मस्वरूप केलेस आणि व आपले सर्वस्व तू मोठ्या अवधार्याने दिलेस. काय केलं त्यांनाही आत्मस्वरूप केले आणि तू काय केलं तुझं असणारं स्वरूप आहे. कोणतं स्वरूप आहे तुझं सद्गुरु स्वरूप कोणतं आहे आत्मस्वरूप आहे. असं असणारं आत्मस्वरूप तू त्यांना देऊन टाकलं. म्हणजे तू आत्मस्वरूप आहेस आणि त्यांनाही आत्मस्वरूप करून टाकलं. आता वेगळे राहिलेले नाहीत तू असं करून टाकलं. म्हणून षड गुण ऐश्वर्य वैभवेशी आपण या ते दाना देसी दिदले ते घेऊ नेनशे कदा काळीशी कल्पांते. म्हणून त्यांना तू आपले दान दिलेस. काय केले तू आपलं दान देऊन टाकलं आणि एकदा दिलेले दान तू कधीही परत घेत नाहीस. आपलं दान दिलं म्हणजे काय केलं आत्मस्वरूप असणार तुझं जे ते आत्मस्वरूप तू त्यांना दान देऊन टाकलंस. कुणाला त्या भक्तांना जे तुझ्याकडे याचे खून आलेले त्यांना काय केलं आत्मस्वरूप देऊन टाकले त्यांनाच. म्हणजे काय झालं ते आत्मस्वरूप होऊन गेले. आता बरं कसं आहे तुझं काम असं आहे तू एकदा दान दिलं की परत माघारी घेत नाही. म्हणून आपण या ते दिदले दान या लागी तू दासा अधीन मग त्याचे छंदे जाण सर्वस्वे आपण नाचशी. अरे म्हणजे तू असा भक्तांना दान झालास की त्यांचा दास होतो. असा येतो तू भक्तांना दान झाला भक्तांचा दास. असा येतो तू भक्तांचा दास झाला की तू काय होतो ते भक्तांना दान झाला की तू त्यांचा दास होतोस. म्हणजे तू काय करतो आता सद्गुरूचं स्वरूप कोणतं आहे आत्मस्वरूप आहे. आणि असं असणारे आत्मस्वरूप तू काय करतो भक्तांना देऊन टाकतो. आणि आत्मस्वरूप एकदा भक्तांना दिलं म्हणजे काय झालं भक्तांना त्यांनी दान देऊन टाकलं ते. आणि एकदा दान दिलं की त्यांचा कोण झाला हा सद्गुरू दास झाला दास. व त्यांच्या इच्छेप्रमाणे तू सारे काम करीत असतोस. मग त्या भक्तांना जसं वाटेल तसं तू त्यांचं काम करायला लागत. कोण सद्गुरू हा दास आत्मस्वरूप हो. म्हणून बळीने सर्वस्व केले दान शेखी तू झालाशे ते अधीन त्यांचे द्वार पाळपण अद्यापी आपण चालविशी. अरे तुला बळीराजाने सर्वस्व दान दिले पण तू त्याच्या आज्ञेत चांग वागतोस व द्वारपालाचे काम त्याच्यासाठी करतोस. बघा लगेच दृष्टांत दिला. काय म्हणले तू असंच एकदा बळीराजाला सर्वस्व दान दिले होते. बळीराजाने तुला सर्वस्व दान दिले होते त्याच्या बदल्यात तू काय झाला त्यांचा दास झाला दास. आणि काय झाला दास होऊन त्यांचं द्वारपाळाचं काम करायला लागला. असं तुझा काय महिमा आहे अशी तुझी ख्याती आहे. कारण तिथं एकनाथ महाराज सद्गुरू आणि परमात्मा याला वेगळे समजत नाहीत आणि वेगळे नाहीत पण ते. धर्म आपुले अग्रपूजेशी शेखी तो त्याची सेवा करीशी नाना संकटे सोये सोशीशे अंगे काढीशी उच्चिष्टे. अरे धर्मराजाने राजसू यज्ञामध्ये तुला अग्रपूजेचा मान दिला. धर्मराजाने काय केलं तुला यज्ञात अग्रपूजेचा मान दिला पण तू त्याची सेवा केलीस. नाना संकटे त्याच्यासाठी सोसलीस व त्याच्याकडे उच्चिष्ट उष्टी खरकटी सुद्धा तू काय केलं काढली. धर्म म्हणजे युधिष्ठिराच्या 5 पांडवांच्या घरी काय केलं त्या भगवंतानी त्यांचं उष्ट्या पत्रवळ्या उचलल्या का नाही. त्यांच्यावर आलेले संकट सगळे स्वतःवर घेतले. त्याला त्या संकटातून बाजूला काढलं. काय केलं फक्त काय केलं होतं अग्रपूजेचा मान दिला होता. असा तू म्हणजे तुझं काय तुझं कसं आहे थोडं तुला द्यावा तू काय करतो त्याची कितीतरी पट्टीने परत मागणी करतो. असा तुझा स्वभाव आहे. म्हणून तुझा निज भक्तू अंबऋषी त्याचे गर्भवास तो सोशिशी तुझ गवळीये राखिती ऋषिकेशी शेखी त्या गोपाळांशी रक्षिशी. अंबरीश हा तुझा भक्त पण त्याच्यासाठी दुर्वासांचा शाप तू अंगावर घेतलास. मत्स्य कुर्मादी योनीमध्ये अवताराला गेलास. कुणामुळं अंबरीशीच्या भक्तामुळं. कारण अंबरीशीला शाप दिला होता दुर्वासांनी आणि त्या शापामुळं स्वतः परमात्म्याने काय केलं कारण आता भक्तावरती संकट आले ना म्हणून ते भक्तावरचं संकट स्वतःवर घेतलं आणि काय केलं अनेक जन्मा लावला अनेक अवताराला आला तो. कुठले मत्स्य कुर्म इत्यादी अवतार त्यांनी घेतले आणि गोपाळाने तुझे रक्षण केले पण तू नंतर त्यांचे संकटित रक्षण केले. बघा गोपाळाने कृष्ण जन्माला आला. गोपाळाने काय केलं गोपाळांनी तुझे रक्षण केले पण तू नंतर त्यांच्या संकटामध्ये रक्षण केलेस. एवं स्वस्वरूपता द्यावयाशी उदारात्व तुझ पाशी हे न येगा अनिकांशी ऋषिकेशी कृपाळुवा. अशा प्रकारे तुझे निज स्वरूप तू भक्तांना देतोस. काय करतो तू तुझं निज स्वरूप म्हणजे काय
आत्मस्वरूप असणार आहे तुझं. निज स्वरूप म्हणजे काय? मूळ असणार, जे मूळच आहे, जे मूळ आहे तुझं स्वरूप. कुठलंही मूळ स्वरूप आत्मस्वरूप आहे. त्यालाच आपण ब्रह्म म्हणतो, त्यालाच आपण परमात्मा स्वरूप म्हणतो का नाही. असं असणार स्वरूप तू काय करतो, ते भक्तांना देऊन टाकतोस. म्हणजे असा तू उदार आहेस. म्हणून हे कृपाळू ऋषिकेशा, हे औदार्य आणखी दुसऱ्या कोणाजवळही नाही. औदार्य म्हणजे काय? हा मोठेपणा. हा जो मोठेपणा आहे, तुझ्याशिवाय दुसरं कुणीही एवढं देऊ शकत नाही. देते का कोण? सांगा बरं. आई देते का? बाप देतो का? बहीण देते का? भाऊ देतो का? नवरा देतो का? पत्नी देते का? कुणी देत नाही. का? तेवढं असावं लागत तेव्हा देता येतं. म्हणून एक सद्गुरू जर सोडले तर कोणीही ती गोष्टी देऊ शकत नाही. तू परम उदार ऐसा, राया रंका समभावे सरिसा, भावे तेथे भरवसा, तू आपेसा अतुडशी. तू राजाला व गरीबाला पण सारखा उदार आहेस. बरं कसं आहे, आपल्या ठिकाणी कसं पाहिलं तर एखादा आपल्या फायद्याचं माणूस असेल तर त्याला जास्त द्यायचं, आपल्या कधी फायद्याचं नसेल तर त्याच्याकडे दुम कोणी पाहायचं नाही, असं आपल्याकडे कुठं चालतं. पण तसं भगवंता, हे ऋषिकेशा, हे सद्गुरु राया, तू तसा नाही म्हणले. राजा जरी असेल आणि एखादा गरीब जरी असेल, तू देताना मात्र सगळ्याला सारखंच देतो. आता घेणारा कसा कसा घेतो त्याच्यावरती अवलंबून आहे, पण देताना मात्र तू काय करतो, सारखाच देतो. मग जेथे श्रद्धाभाव आहे ते तू निश्चयाने आपला असा होतो. देताना तू सगळ्याला सारखा देतो, पण ज्याची श्रद्धा तुझ्यावरती आहे तिथं मात्र तू काय होतो, त्यांचा आपलासा होऊन जातो. मात्र ज्यांची श्रद्धा नसते त्यांच्यावर त्यांना देत नाही का तो? त्यांनाही देतो, पण त्यांची श्रद्धा नसल्यामुळे तू त्यांचा होत नाही. बघा, श्रद्धेशिवाय विश्वासाशिवाय आपलं होत नाही. आपुलकी कशाला म्हणतात? आपुलकी. प्रेम कशाला म्हणतात? आपुलकी. ज्या ठिकाणी आपुलकी असते त्या ठिकाणी प्रेम असतं. आपुलकी म्हणजे काय? माझ्यासाठी हे सगळं कोणी, माझ्यासाठी सर्वस्व देणारे जे असतात, सर्वस्वाचा त्याग करणारे जे असतात, त्याला म्हणायचं आपले. आपुलकी म्हणजे काय? माझे, आपले असणारे का नाही, हितचिंतक. आणि त्यांच्या ठिकाणी प्रेम असतं. त्यांच्या ठिकाणी काय असतं? प्रेम असतं. आणि प्रेम असतं म्हणजे त्यांच्या ठिकाणी निष्ठा असते, श्रद्धा असते का नाही. मग असे असणारे सद्गुरू राया, तसेच काय, त्यांच्या ठिकाणी निष्ठा आहे, श्रद्धा आहे ज्या भक्तांची, त्यांनाच काय होतो, तो आपलास होतो. इतरांना होत नाही, पण देताना ते सगळ्याला सारखे देत असते. त्या तुझ्या प्राप्ती लागे, कपाटे सदा सेवती योगी, एक ते झाले भोग विरागी, एकत त्यागी सर्वस्वेसे. अरे अशा तुला प्राप्त करण्यासाठी योगी मोठमोठ्या गुहेमध्ये जाऊन तप करतात, डोंगरामध्ये का नाही, गुहेत जाऊन तप करतात. पण कोणी सर्व सुखभोगात त्याचा, कोणी काय करतात, सर्व सुखभोगांचा त्याग करतात, कोणी सर्वस्वाचा त्याग करतात. कशासाठी? असं असणार तुझं सर्वस्व प्राप्त करून घेण्यासाठी. योगी काय करतात? गुहेमध्ये जाऊन बसतात ध्यानधारणा करत. कोणी सर्व सुखभोगांचा त्याग करतात, सगळा प्रपंच सोडून द्यायचा आणि बघून त्याच्या मागे लागायचं. कोणी सर्वस्वाचा त्याग करतात. कशासाठी? तुला प्राप्त करून घेण्यासाठी. एक ते दश दिशे, एक तुझ लागे झाले पिसे, परी तुझी भेटी स्वप्नी ही दिसे, ऐसा न दिशे शन एक. अरे कुणी दिशात भटकत राहतात, कुणी 10 दिशेला फिरत राहतात, कुठेतरी सापडल म्हणून. कोणाला तर तुझे वेळ लागते, पण तुझी भेट स्वप्नातही होत नाही. बघा, तुझ्यासाठी वेडे झाले ते वेडे, पण स्वप्नातही तू त्यांना दिसत नाहीस. म्हणजे आपण किती भाग्यवान आहे बघा ना तुम्ही. ह्यांचा जर विचार केला तर कसं आहे, किती भाग्यवान आहेत आपण. तुझ्यासाठी वेडे होते, एवढे वेडे होऊनही तू त्यांच्या स्वप्नातही जात नाही. तुझ्यासाठी 10 दिशेला ती फिरत बसतात, तरीही तू त्यांना मिळत नाही. आपल्याला घरी बसला आला का नाही, पुन्हा मग कशामुळे घरी बसून आला आपल्याला? तर आपल्यावरती सद्गुरूची कृपा झाली म्हणून आपल्याला मिळालं. एवढं सोपं नाही, सद्गुरूची कृपा होणं एवढं सोपं नाही. ती आपल्यावरती झाली म्हणून घरी बसून आपल्याला आपल्या घरी चालत आलाय. बरं, तो मिळणं म्हणजे काय? आनंद, सच्चिदानंद का नाही, समाधान, प्रेम, सतत चित्ताला समाधान वाटणं, म्हणजे त्याचं येणं आहे. नाही कुणाला वाटतंय, त्याला काय करायची? यशी ही तुझी प्राप्ती, सुलभ असे एक रीती, जरी संत चरणी रंगते, आती प्रीती सप्रेम. बघा खाली गोवी आली, काय सांगितलंय?
पण अशी तुझी सुद्धा प्राप्ती सहज होते. काय होतं, जरी एवढं अवघड असेल ना, कसं वर सांगितल्याप्रमाणे, कोणी कुठं जातंय, कपारीत जाऊन बसतय, डोंगरात जाऊन बसतय, कोणी काय करतोय, सर्वस्वाचा त्याग करतोय, सुखभोगांचा काय करतोय, सगळ्यांचा त्याग करतात. पण तरी काही काही तुझ्यासाठी वेडे होऊन जातात, तरी तू त्यांना मिळत नाही. 10 दिशेला फिरायला काय होतात, भक्ती करतात, तरी तू त्यांना मिळत नाही. पण मग आता असं आहे का, तू मिळतच नाही, तर मिळतो तू. कोणाला मिळतो? सहज प्राप्ती होते. एवढे हे सायस करून ह्यांना मिळत नाही, पण तुझी प्राप्ती काय होती, सहज होती. कोणाला होते? त्यासाठी फक्त आणि फक्त संत संगतीची गोडी लागली पाहिजे. काय लागली पाहिजे? संत संगतीची गोडी लागली. ज्याला संत संगतीची गोडी लागली की त्याला तो प्राप्त झाला. एरवी तुम्ही काही करा, योग याग विधी यांनी नवी सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, का नाही, तुम्ही काही करा, तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही कुठे तीर्थयात्रेला जा, आणखीन काय करा आणि काही करा, पण तुम्हाला का मिळणार नाही. पण सहजासहजी जर प्राप्त व्हायचं असेल तर तुम्हाला संतांच्या संगतीची गोडी लागली पाहिजे. एकदा का त्या संतांच्या संगतीची गोडी लागली तुम्हाला की तुम्हाला त्याची प्राप्ती झाली समजायचं. संत चरणी जो विनकला, तो निज प्राप्तीशी पावला. संत स्वरूपे अवतरला, सोयी संचला परमात्मा. तो संत चरणांना शरण जातो. बघा, जो कोण जातो? संतांच्या चरणाला शरण जातो. म्हणजे संतांना जो शरण जातो तो निज रूपास प्राप्त होतो. आता पहा, शरण जाण्यामध्ये पण फरक आहे. आपण काही संतांकडे जात नाही का? आपण संतांच्या चरणाचे दर्शन घेतो, म्हणजे काय, त्यांना आपण त्यांची शरणागती आपण स्वीकार घेतो. काय, आता ही सर्व तुमचं आहे, तुम्हाला जसं याला चालवायचं ना तसं चालवा. पण याच्यामध्ये फरक आहे. आपल्या विषयी आधी होऊन गेलेला हा बऱ्याच वेळा, का नाही? याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. जो खरोखर सर्वस्व संतांना देतो, जो खरोखर काय होतो, सर्वस्व संतांना देतो, त्यालाच निज रूपाची प्राप्ती होते. जे नुसतं वरून वरून दाखवतो ना, संतांना काय लागतं का? तुमच्या चांगलं चांगलं खाणं पिणं, कपडा लत्ता, पैसा अडका हे लागत नाही साधू संतांना. त्यांना काय लागतो? भाव लागतो. भाव. तुमच्या ठिकाणी काय भाव आहे तो भाव लागतो संतांना. आणि असा असणारा भाव जो अनन्य भावाने संतांना शरण जातो त्यांनाच त्याच्या स्वरूपाची प्राप्त होती. कारण का होती? कारण परमात्मा परमेश्वर स्वतः संतांच्या रूपाने अवतार घेतो. का? कारण संत म्हणजेच परमात्मा आहे, संत म्हणजेच परमेश्वर आहे, संत म्हणजेच ईश्वर आहे. कोण आहे? तोच आहे. कारण ज्या वेळेस भक्ताचं काय होतं, ज्या वेळेस भक्ताचं अधिकार संपन्न होतो ना, तो आत्मज्ञानाचा अधिकार संपन्न होतो ना, त्यावेळेस भगवंताला काय होती? दम निघत नाही भगवंताला. भगवंत सद्गुरू होऊन येत असतो. खळवळ येतो भगवंताला. का? अरे माझं भक्त एवढ्या अधिकाराला प्राप्त झाले, आता त्याला दम निघत नाही. तो लगेच भक्त जर 2 पावलं चालत आला ना, हा 8 पावलं पुढे पळत पळतो भक्ताकडे जातो. हा, आणि तो संत होऊन येतो. कुणासाठी? भक्तासाठी. आणि ज्या भक्तासाठी जो पळत आलाय ना, तो कधीच व्हायला जाणार नाही. पण तो कोणत्या भक्तासाठी पळत येतो? जो अनन्य भावाने त्याला शरण गेलेला आहे त्याच भक्तासाठी पळत येतो. आता अनन्य भावाने शरण जाणं आणि अनन्य भावाने शरण गेलो असं दाखवणं ह्याच्यामध्ये फरक आहे. अनन्य भावाने शरण जाणं म्हणजे मला सांगा, जी स्त्री आपल्या पतीबरोबर अनन्य भावाने शरण गेलेली आहे, तिच्या मनामध्ये पतीबद्दल काही संशय, काही शंका असती का? तिला म्हणायचं अनन्य भावाने शरण जाणं. पण वरून काय करते? त्याची नवऱ्याची सगळी सेवा करते, त्याला जिथं पाहिजे तिथं खाणं पिणं राहणं बसणं उठणं त्याला सगळं जिथं तिथं करते. पण मनात शंका आहे. काय? पतीबद्दल मनात शंका आहे. तर मला सांगा, त्या अनन्य भावाने शरण म्हणता येईल त्याला? नाही. निसंकोचपणे, काही शंका नाही, आता संकोचच नाही कुठला अजिबात, पूर्णपणे सर्व झोकून दिले त्या परमात्म्यावर, त्या सद्गुरूवरती. जो असा अनन्य भावाने शरण गेलाय ना, बरं का, त्याच्यासाठी भगवंत धावत जातो. या लागे जे जे संतांची रूपे, ती श्रीहरीचे स्वरूपे. म्हणून संतांची एक कृपे, आती साक्षेपे अर्जावे. अहो, जी संतांची रूपे असतात ना, जेवढी काही संतांची रूपे आहेत ना, ती सगळी हरीचीच रूपे आहेत. आत्मज्ञान चोखडी, संत हे माझी रूपडी, ते दृष्टी पडू आवडी, कामिनी जैशी. भगवंत अर्जुनाला सांगतात, म्हणजे अर्जुना, अरे आत्मज्ञानाने जे चोख आहेत ना, ही माझी रूप आहेत. म्हणजे माझे रूप. ही कोणाची रूप आहेत? मीच आहे त्यांच्या रूपाने. त्यांच्यावर तू काय कर, फक्त जशी कामुक पुरुषाची एखाद्या स्त्रीवरती नजर पडते ना, तशी तू काय कर,
तशी ते संतांवर नजर टाक. म्हणजे काय कर, त्यांना सर्वस्व देऊन टाक. आता त्यांच्याशिवाय तुला दुसरं काही आठवलंच नाही पाहिजे. त्यांचा होऊन जातो असं ज्यावेळेस तू होशील ना, त्यावेळेस म्हणले काय, तुला त्यांची माझी प्राप्ती होऊन जाईल. म्हणून संतांची कृपा व्हावी यासाठी अतिशय अगत्याने प्रयत्न करावा. काय करावा? आपण प्रयत्न केला पाहिजे. का? त्यांची कृपा प्राप्त करून घेणं. त्यांची कृपा प्राप्त करून घेणं. कृपा प्राप्त करणं एवढं सोपं आणि एवढं अवघड पण नाही. पण जसं मागाशी सांगितल्याप्रमाणे निसंशय निशंकपणे पूर्णपणे त्याला शरण गेलं, त्यांचा विश्वास ठेवला, त्यांच्यावर श्रद्धा ठेवली, इथे सगळं होत असतं बरोबर. काहीच करायची गरज लागत नाही. पण काय माहितीये का, माणूस एवढाही आहे काय की त्या चंचल बुद्धीचा आहे, तो चंचल चित्ताचा आहे, तो त्याला ना थोडंसं काय दिलं ना, खरंच मग असं असतील का बरं, खरोखर साधू असतील का बरं, मग असतील तर मग अशी का बरं वागतात ते, त्यांच्या देह कर्मावरती जातात. आणि त्यामुळे काय होतं, त्यांचा विश्वास हळूहळू कमी व्हायला लागतो. त्यामुळे ते साधत नाही साधकाला, ते भक्ताला. म्हणून तर माऊलीने सांगितले, विरळा असा कुणी म्हणले जो माझ्यापर्यंत येतो म्हणले. भरपूर निघतात म्हणले माझी प्राप्ती करायला, पण एखादाच म्हणले असा की जो माझ्यापर्यंत येतो. काय येतो? की त्याचा श्रद्धा आहे माझ्यावरती, भाव आहे माझ्यावरती, म्हणजे त्या साधू संतांवरती. म्हणजे ते ज्ञानार्थाचे परमपिसे, या लागे ग्रंथाची नेमिसे, त्यांचे चरण अनायासे सावकाश वंदिन. म्हणून जे संत ज्ञानासाठी फार आस्था असणारे असतात बघा, जे संत काही ज्ञानासाठी फार आस्था असणारे असतात, म्हणजे काय, ज्ञानाबद्दल त्यांची आस्था आहे, आत्मज्ञानाबद्दल त्यांना काय, त्यांचा आत्मज्ञानाचे त्यांना हे काय म्हणतो आपण त्याला, हा नाही निष्ठा आहे आत्मज्ञानाची, त्यांना श्रद्धा आहे त्यांची, म्हणजे आत्मज्ञानाबद्दल ही त्यांचा काय आस्था आहे, आस्था, असं मोठेपणा आहे. म्हणून मी ग्रंथ रचनेच्या निमित्ताने त्यांच्या चरणांना वंदन करतो. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, हा ग्रंथ जो हा 5वा अध्याय आहे, हा सुरू करायच्या आधी त्यांना मी वंदन करतो आणि पुढील ग्रंथाला सुरुवात करतो. संत करुणा अवलोकन, ते मज नेत्रीचे अंजन, चरण कृपा पाहता जाण, श्री जनार्दन प्रकाशे. वास्तविक पाहता संतांची कृपादृष्टी म्हणजे माझ्या नेत्रांना दिव्य अंजनच आहे. संतांची कृपादृष्टी म्हणजे काय, माझ्या नेत्राला दिव्य अंजनच आहे. का? कारण त्यांच्या चरण कृपेचीच पाहक झाली तरच स्वतः मी जनार्दनाचा प्रकाश असतो. बघा, त्यांच्या म्हणजे संतांची कृपा झाली, चरण कृपेची पाक झाली, म्हणजे काय की संतांची जर आपल्यावरती कृपा झाली तरच काय होतं, जे नसतं ना ते दिसतं. म्हणजे खरोखर जे असतं पण दिसत नाही ते दिसायला लागत, आणि जे नाही पण दिसतं त्याचं ते काय होतं, नाश पावतं. की कुणामुळे होतं, त्याच्या संतांच्या कृपेमुळे होते. त्यांची ती कृपेची पहाट झाल्यावर होतं, त्यांचा तो दिवस, कृपेचा दिवस उगवल्यावर होतं साधकाच्या भक्ताच्या ह्याच्यामध्ये. म्हणून तो काय होतो, स्वतः जनार्दनच प्रकाशित होतो. काय होतो, स्वतः जनार्दन प्रकाशमय होऊन जातो, ते जनार्दन स्वरूप होऊन जातो, तो भगवंत स्वरूप होऊन जातो. म्हणून तया जनार्दनाची एक खेवे, गुरुत्वाचे आडनावे, रिघालो निज स्वभावे, जेवे भावे भजनाशी. म्हणून गुरूंचे नाव लावून मी त्या जनार्दनांच्या सेवेचे ध्येय गाठतो, आणि जेव्हा भावाने सहजतेने त्यांची भक्ती करावयास सज्ज झालो आहे. बघा काय केलं मी आता, गुरूंचं नाव लावतो म्हणजे का, जसं मुलगा बापाचं नाव लावतो तसं शिष्य गुरूंचं नाव लावतो. का लावतो? कारण त्यांची कृपा प्रसाद आहे ना, त्यांच्या कृपेमुळे मी हे बोलतोय, त्यांच्या कृपेमुळे मला हा अनुभव आला, त्यांच्या कृपेमुळे मला हे चालायला यायला लागलं. म्हणजे त्यांच्या कृपेमुळे मीपणा नाहीसा झाला. म्हणून सगळे करून, म्हणजे हा प्रकाश कोणाचा आहे, त्यांचा आहे. त्यांच्या प्रकाशामुळे हे सगळं मला साध्य झालं, म्हणून मी त्यांचं नाव लावतो. दिवस उगवला आपण कोणाचं म्हणतो, कोणामुळे दिवस उगवला, मग त्या दिवस उगवल्यानंतर आपण जे कामकाज करतो ते कोणाच्यामुळे करतो, आपण त्याचं म्हणतो. का म्हणतो, माझ्या प्रकाशामध्ये मी काम केलं असं म्हणतो. तसं शिष्य काय म्हणतो की त्या सद्गुरु रूपेचा प्रकाश, सद्गुरु रूपी जो प्रकाश, सद्गुरु कृपेचा जो पहाट माझ्या ठिकाणी उगवली, त्याच्यामुळे काय झालं, मला माझ्या स्वरूपाचं ओळख झाली, मला माझा जीव भाव गेला, आणि माझ्या ठिकाणी काय झाला, भक्ती करण्यासाठी मी सज्ज झालो. म्हणून मी त्यांचं नाव लावतो. कारण त्यांचं नाव लावण्यापेक्षा मग हे पण कोण राहिले, तेच राहिले. आता मी असं वेगळं कोणी राहिलेलो नाही. म्हणून भजका भजना, एके अंगे त्रिविध भावना, दावनिया जग जीवना,
जनी जनार्दना निज भक्ती भजनाचे कार्य. बघा आता इथं त्रिपुटी बात केली इथं. आता काय केलंय? भजनाचं कार्य. भजन म्हणजे भक्ती करणारा, भजन करणारा, त्याचं नामचिंतन करणारा ते भजन. भजन भज मंत्र खायचं ते नाही. भजनाचं कार्य, भक्त आणि भक्तीचा विषय, हे तिन्ही गोष्टी मी एकही रूपाने अनुभवतो. म्हणजे काय झालं? भजनाचं कार्य ज्याच्यामुळे भजन होतं. भजन जे कार्य, जे भजन होतं ना, म्हणजे काय? त्याचं नाम उच्चार करत असेल किंवा आणखी काही अनेक प्रकार आहेत भजनाचे, का नाही? ते सगळे जेवढे काय कार्य होतात ते भजनाचं कार्य, भक्त आणि भक्तीचा विषय, हे जे तिन्ही पण कोण झाले आता एकी रूपाने मी अनुभवतो. कोण? परमात्मा स्वरूप आहे. हे अनुभव मला अनुभव येतोय. म्हणून व जनार्दन स्वरूपी जगजीवना भक्ती करतो आहे. म्हणून काय करतो? जनार्दन रूपी जगजीवनाची मी भक्ती करतो आहे. म्हणजे सद्गुरु रूपी सद्गुरुरायांची मी भक्ती करतोय आता. हे अभित भक्ती चोखडी परम एके भजन गोडी अधिक चढोवडी वाढे आवडी निज भक्ता. हीच उत्तम अभेद भावातून येणारी भक्ती आहे. बघा, हीच काय? हीच उत्तम असणारी. हिला उत्तम म्हणले बरं का. आता कुणाला म्हणले उत्तम? अभेद भक्ती. जे अभेद भक्ती म्हणजे काय? की एक सद्गुरु किंवा एक परमात्मा शिवाय दुसरं काहीच नाही, याला म्हणायचं अभेद. आणि ही सगळ्यात उत्तम आहे. ही सगळ्यात काय? उत्तम आहे. आणि अशी असणारी उत्तम भक्ती, या भक्तीचा नित्य वाढ होत जाते. कशामुळे वाढ होत जाते? त्या सद्गुरूच्या प्रकाशामुळे, त्या सद्गुरूच्या कृपेमुळे वाढ होत जाते. का नाही? का वाढ झाली? कारण तिन्ही पण आता मी एकरूप झालोय. म्हणजे भक्त, भक्ती करणारा आणि ज्याचं भजन करायचं तो, म्हणजे त्याचं जे कार्य, हे तिन्हीमुळे मी कोण झालं? एकरूप होऊन गेलोय. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये ऐक्य झालंय. आणि हे ऐक्य सतत काय होतं? अजून दृढ होत राहतं, असं घट्ट होत राहतं ऐक्य. आता ह्याच्यामध्ये अजिबात हे होत नाही काय? वेगळापणा म्हणजे किंवा भेद त्या शरीराला हे जागा राहत नाही. येते लक्षात? देवो आपले सर्वस्व जोडी वेचे भक्तांची या ओढी ऐसे अभेद भक्तीची गोडी पडिये गाडी गोविंदा. देव आपले सर्वस्व भक्तांच्या प्रेमामुळे त्यांना अर्पण करतात. काय करतात? देव भक्तांचं प्रेमच एवढं असतं की देवही स्वतःला विसरून जातो आणि सर्वस्व देऊन टाकतो भक्ताला. सर्वस्व देतो म्हणजे काय देतो? सर्वस्व देतो म्हणजे आपलं आत्मस्वरूप देऊन टाकतो त्या भक्ताला. म्हणजे ते सर्वस्व देणं बरं का. नाही तुम्ही म्हणता हे त्याचं वैकुंठ, त्याचं ऐश्वर्य, ते तसलं नाही. ते तर काही गौण येते. त्याचं आत्मस्वरूप देऊन टाकतो म्हणजे तोच होऊन जातो. आता भक्त आणि देव दोघांमध्ये भेद राहिला नाही. म्हणून गोविंदाला अभेद भक्तीची फार आवडते. म्हणून त्या भगवंताला, गोविंद म्हणजे कोण? तो परमात्मा, तो भगवंत. त्याला काय आवडतं सगळ्यात जास्त? अभेद भक्ती आवडते. कोणती? अभेद भक्ती म्हणजे भेदरहित भक्ती. भेद सोडून केलेली भक्ती म्हणजे सर्व हा परमात्माच आहे असा भाव ठेवून केलेली भक्ती, ही भक्ती त्या भगवंताला आवडते. का अशी आवडती? ह्याला चांगलं म्हणायचं नाही, ह्याला नाव ठेवायचं, तो भेद झाला का नाही? किंवा आपल्याला चांगलं म्हणायचं, दुसऱ्याला कमी लेखायचं, हा काय झाला? सगळा भेद झाला. ही भक्ती नाही आवडते भगवंताला. कोणती आवडते? अभेद भक्ती. म्हणजे सर्वात माझं कोणी? हा सद्गुरूच नाटलाय, हा सगळा परमात्माच आहे आणि अशा रूप असा भाव ठेवून तो भक्ती करतोय, ही भक्ती त्याला आवडते. या लागे भक्तांचा शरीर भार सोय वागवी श्रीधर आपुले निअंगे परपार पाबवी साचार निज भक्ता. म्हणूनच भक्तांच्या शरीराचाही भार देवादिदेव श्रीधर स्वतः धारण करतो. म्हणून काय करतो? भक्तांचा शरीराचा भार सुद्धा काय करतो? देवादिदेव. मग देवांचा देव असणारा जो श्रीधर आहे, तो परमात्मा आहे, तो धारण करतो. अर्थात त्याचा योगक्षम चालवतो. म्हणजे काय करतो? त्याचा योगक्षम चालवतो. त्याचा योगक्षम चालवतो म्हणजे काय करतो? तो त्याला काही कमी पडून देत नाही. काही कमी पडून देत म्हणजे तो मागल तो लगेच त्याला मिळतंय का? नाही. काही कमी पडून देत नाही म्हणजे त्याच्या हितासाठी जे असणार आहेत ना, त्या गोष्टी त्याला कधी कमी पडून देत नाही. मग भक्ताच्या हिताच्या गोष्टी कोणत्या येतात? प्रपंचातला पैसा, प्रपंचातले विषय, घरदार बंगला गाडी, हे हिताचे आहेत का? नाही. तर त्याच्या हिताचं काय? आत्मस्वरूपासाठी लागणारा जो अभ्यास आहे, आत्मस्वरूपासाठी लागणारी जी साधना आहे, जे काय जी श्रवण आहे, म्हणजे ज्या गोष्टी येतात सगळ्यात, ते सगळं तो काय करतो? त्याला पुरवत असतो. मग कसा पुरवतो? कुणाच्या माध्यमातून पुरवतो? आज माझ्या मनामध्ये एखादा काय झाला, विक्षेप आला, माझ्या चित्तामध्ये एखादा विक्षेप आला, पण तो विक्षेप माझ्याकडे लवकर जात नाही. मग तो काय करल?
कुणाच्या तरी रूपाने येणार, कुणाचा तरी फोन येणार, कुणाचा फोन येईल किंवा आणखीन कोणाच्या तरी रूपाने घरी आपल्या घरी येणार आणि तो काय करणार, सहज त्या विषयावर बोलून जाणार आणि तो विषय दूर करणार. याला म्हणत योगक्षम काय करणं, चालवणं. बरं मग आता असं आहे का, तू खायला प्यायला पण ते दुपाशी कधी राहून देत नाही, हे पण तो करतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला लय घर भरून देतो. नाही तर मग लोकांची काय वेगळा गैरसमज करून घेतील लोक. योगक्षम चालवतो म्हणजे आता आपल्याला काहीच कमी नाही पडलं पाहिजे, आपल्या घरी रोग नाही आले पाहिजे, आपल्या घरी आजार नाही आले पाहिजे, कोणी मेलं नाही पाहिजे, पुन्हा दुखणं नाही आलं पाहिजे, सदा सुख राहिलं पाहिजे. कोणतं विषयामधून सुख पाहायचा प्रयत्न करतात, ते योगक्षम नाही. ते योगक्षम म्हणजे काय, साधनेसाठी जर लागणारं मटेरियल आहे, साधनेसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी येतात ते कधी कमी पडून देत नाही. तुमचा अभेद वृत्ती जर पूर्णपणे म्हणजे बुद्धीचा निश्चय होण्यासाठी जे लागणाऱ्या गोष्टी येतात ते कधी कमी पडून देत नाहीत. निज भक्तांचा देह भाऊ, निजांगे वागवे देवादी देव. निज भक्ताचा देह भाऊ, निजांगे वाजवे देवादी देव. तरी या भक्ताचा देहो वागवया पहा होय, होत काय अन आहे. बघा, आपल्या भक्तांना तो स्वतः भवसमुद्रातून पार नेतो. म्हणजे काय करतो तो, हा भवसागर आहे ना. आता भवसागर म्हणजे काय, माया रूपी असणारा सागर, ह्याच्यातून तो पार करतो. आज ह्या सागरामध्ये प्रत्येक जण काय करतोय, बुडतोय ना, बुडत चाललेला आहे. मी माझं म्हणून का नाही, हा बुडत चाललाय. पण याच्यातून तो काय करतो, त्याला अज्ञात बाजूला घेऊन जात असतो का नाही. काय करतो, देवादी देव, निज भक्तांचा देह भाव म्हणजे काय करतो, जे भक्त येतं त्यांचा देह भाव आहे, म्हणजे मी देह आहे, हा भाव त्यांचा नष्ट करतो. निजांगे वागवी देवादी देव, स्वतःचा स्वरूप त्याला देतो. आणि अभक्तांचा देह वागवाया पहा होत काय अन आहे. म्हणून भक्ता नाही देह अहंता, या लागी देव वागविता. पूर्ण देहाभिमान भक्ता, त्यांशी अतिबद्धता या हेतू. म्हणून आपल्या भक्तांचा तेवढा योगक्षम तो चालवतो. काय करतो, कुणाचा चालवतो, जे त्याचे भक्त येतो त्यांचा योगक्षम चालवतो. जे त्या भगवंताचे भक्त येतं त्यांचा योगक्षम चालवतो. मग हा भक्तांचा योगक्षम दुसरा कोणी चालवणार आहे का, असं होतं ना. मग जर भक्तांचा हा योगक्षम चालवतो म्हणजे हा भक्त येतं, जे भक्तीच करत नाही त्याचा योगक्षम कोण चालवतोय, त्यांचाही तोच चालवतो. पण त्याला कळत नाही. का कळत नाही, कारण ते स्वतः त्यांनी घेतलेलं असतं, मी करता समजत असतात. त्यामुळे त्याला समजत नाही की आपला हा भगवंत करतोय म्हणून. कोणी असू द्या, सगळ्यांना खायला प्यायला देणार कोणी, नुसतं मनुष्यच का, जेवढं इथं काय आहे, जेवढे 84 लाख येऊन इथं जन्म घेणारे जे प्राणी इथं, सगळ्यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी त्याची, सगळ्याला तो देणार आहे. म्हणून सगळ्यांचा योगक्षम तो चालवतोय. पण जो भक्त असतो त्याला कळतं का, कारण त्यांनी सर्वस्व भगवंताला दिलेलं असतं, म्हणून तो म्हणतो माझा तो चालवतो. पण हा भक्त म्हणत नाही माझा तो करतो म्हणून, तो म्हणतो कुठे देव आणि कोणी बघितला, मी केलंय, रात्रंदिवस मी पळतोय असं म्हणतो. म्हणून या लागे जो निराभिमान, तोचे भगवत भक्त संपूर्ण. ज्याच्या अंगी देहाभिमान, त्याशी भक्तपण कदा न घडे. भक्तांना त्यांचा देह आपला कधी वाटत नाही. का वाटत नाही, कारण त्याचा देह भाव गेलेला असतो सद्गुरूच्या कृपेने. म्हणून त्याला कधी आपला देह आपला कधी वागतो का वागतो. आणि देहाची अंता त्यांना नसते. अंत म्हणजे अभिमान, त्यांना देहाचा अभिमान कधी नसतोच. म्हणूनच तर देव त्यांचा योगक्षम चालवतात. का चालवतात देव त्यांचा योगक्षम, म्हणूनच का, कारण त्यांना देहाचा अभिमान नाही. मला सांगा, जे लहान लेकरू आहे, लहान लेकरू सर्वस्व आनंद कोणाला असतं, आईला असतं. मग त्या आई त्याचं सगळं खाणं पिणं राहणं उठणं बसणं का नाही, सगळं करते का नाही त्याची आई. तसं हा भक्त सर्वस्व त्यांनी भगवंताला दिलेलं असतं, त्याचं ते काही ठेवत नाही स्वतःपाशी. म्हणून सगळं करणं कोणाला पडतं, भगवंतालाच पडतं. पण काय होतं, जे अभक्त येतं, मीच देह अशी त्यांची अंत असते. आपण आता बघितलं ना, काय मीच करणार आहे म्हणते, मीच आमका आहे, मी तमका आहे, माझ्याशिवाय कोणी करणार हवा, अशी त्यांचा अभिमान असतो. त्यामुळे त्यांना अतिशय त्यांच्या ठिकाणी बद्धता असते. त्यामुळे देहांत ज्या ठिकाणी असते तो भक्त कधी असू शकत नाही. देहांत म्हणजे देहाचा अभिमान जेवढा आहे ना, तो कधी भक्त होऊ शकत नाही, भला अधिकारी का असा ना. मग आता एखादा जरी म्हणलं ना, माझे एवढे शिष्य आणि मी सगळं करतोय आणि मी एवढा सगळा मळा तयार केलाय शिष्यांचा का नाही, त्यांना सगळं काय केलंय, त्यांच्यामध्ये एवढी पेरणी केली, त्यांना एवढं पर्यंत बसवलंय, असे या म्हणणारे असतात ना, ते भक्त नाहीत. का नाहीत,
कारण ते देहभावर आहेत. मी करणारे म्हणतात ना, मी केलं. आणि जिथे मी अभिमान आहे, मी म्हणजे काय देह अभिमान आहे, त्या ठिकाणी भक्त होऊ शकत नाही. एकनाथ महाराज सांगतात आपलं काय म्हणायचं नाही. म्हणून निज भक्त तारिता कौतुके, त्यांची रोमावळी केवी दुःखे, निर्भय करुणी पूर्ण हरिके, देव निज सुखे निज भक्ता तारी. तो देव आपल्या भक्तांना असे तारतो. काय करतो देव? आपल्या भक्तांना असं तारतो की त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. त्यांना निर्भय करून पूर्ण आनंदाने त्यांचे रक्षण करतो. काय करतो तो? केसाला धक्का लागत नाही म्हणजे मग त्यांचं तर आता पाहिलं भक्तांचं किती आपण जर पाहिलं त्यांचं सगळं जास्त हाल चाललेलं आहेत. नाही चाललं का? मग तू कसं काय केसाला धक्का लावून देत नाही? मग हा हाल कुणाचं येतं? देहाचं येतं. कुणाचं हाल येते? देहाचं येतं. पण तो आत्मानंदामध्ये येतो भक्त. कसा आहे? आत्मानंदामध्ये. कारण देहाचा प्रारब्ध, देहाच्या प्रारब्धामध्ये जे असन भोगायचे तो जो भोगणारच आहे. पण तो असणारा देह मी नाही, म्हणून देहाच्या संबंधाने असणारे जे प्रारब्ध जे भोग येतं ते माझे नाहीत, म्हणून त्याला त्याचं काय होत नाही, संकोच वाटत नाही. म्हणून तो आनंदाने राहत असतो. हा विवेक, असा विवेक तो काय करतो भगवंत त्याच्या ठिकाणी तेवत राहून ठेवतो. तेवत म्हणजे एखादं त्याच्यावर संकट आलं ना की त्याने ते काय होत नाही, असं दुःखी होऊन जात नाही. का जात नाही दुःखी होऊन? कारण भगवंत त्याच्या ठिकाणी सद्गुरू काय करते, त्याचा विवेक जागा करते लगेच. काय अरे ही देहाचे संबंध नाही सगळं, आणि तो म्हणजे आपण नाही, म्हणून तो आनंदामध्ये असतो. आता एखादा असेच त्याचा गैरसमज करून घेतील की त्याच्या देहाला काही अडचणच नाही बघ, त्याला कोणी मारू शकत नाही. मग तो तुकाराम मारला, परत काकीने हल्लं होतं, काकीच्या लाकडाने हल्लं होतं तुकाराम महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास दिलाय. मग पण त्यांचा विवेक मोडून दिला का बघून? त्यांनी नाही दिला. म्हणून या लागे निराभिमानता, जे विनटले भक्ती पथा, ते पावो देऊने विघ्नांचे माथा, पावती तत्वता भगवत प्रद. म्हणून जे आपला अभिमान सोडून भक्ती मार्गात शिरतात. म्हणून बघा आता भक्ती मार्गामध्ये कोण शिरतं? भक्ती मार्गात शिरण्याच्या आधी त्याने देहाचा अभिमान टाकला तर तो भक्ती मार्गाला लागला म्हणायचं. जर देहाचा अभिमान घेऊन जर भक्ती मार्गाला लागला असेल तर तो कधीही भक्त होऊ शकत नाही, भले त्याने कीर्तन प्रवचन का करेना. देहाचा अभिमान घेऊन जर भक्ती मार्गाला लागला असेल, तो जरी कीर्तन प्रवचन करत असेल तरी तो भक्त होऊ शकत नाही. का? कारण देहाचा अभिमान, इथं काय आलं, देहाचा अभिमान सोडल्यानंतर मग तो भक्ती मार्गामध्ये शिरतात आणि ते विघ्नांच्या डोक्यावर पाय देऊन भगवंताला प्राप्त करतात. आणि असेच असणारे जे भक्त येतं विघ्न त्याला काही करू शकत नाही, विघ्नांच्या माथ्यावर पाय देऊन ते काय करतात, ते भगवंताला प्राप्त करून घेतात. मग जे देहाचा अभिमान धरून गेलाय त्याला विघ्नाचे पाय माथ्यावर पाय देता येईल का त्याला? बरं विघ्न जास्त कोणाला असते? कोणाला? भक्ताला. का बरं असते भक्ताला जास्त विघ्न? कारण भक्ताला त्याची परीक्षा असते आणि त्याला लवकरात लवकर सगळं संपवायचं असतं. त्याच्यावर असलेलं ऋण, कर्ज, भोगाचं जे कर्ज असतं ना ते लवकर संपवायचं असतं त्याला. म्हणून भक्ताची ऐशी स्थिती, तरी अभक्ता कवन गती, त्याची पुसवाया नृपते प्रश्नार्थी प्रवर्ते. भक्ताची जर अशी उच्च गती होते तर अभक्ताची काय गती होते? बघा आता काय भक्ताला काय झाली? उच्च गती प्राप्त झाली. पण जो अभक्त आहे त्याची गती काय आहे असा प्रश्न तयार होतो ना. म्हणून असा प्रश्न राजा विचारणार आहे. आता जनक राजा प्रश्न विचारणार आहे. आता संवाद कोणा चाललाय? नव नारायण आणि जनक राजांचा संवाद चाललाय का नाही? तर मग हा राजा प्रश्न विचारणार आहे की भक्ताला जर भगवंत एवढं सहाय्य करतो म्हणजे अभक्त आहे त्याची स्थिती काय नेमकी? त्याचं काय म्हणजे भक्ती मार्ग लागतो का नाही लागत काय का नाही, असा प्रश्न आता राजा विचारणार आहे. म्हणून पंच मामजी निरूपण, अभक्तांची गती लक्षण, युगायोगी पूजा विधान सांगेल पावन हरीचे. म्हणून 5व्या अध्यायामध्ये अभक्ताची लक्षणे, त्यांना मिळणारी गती, तसेच युगानुयुगामध्ये कोणत्या प्रकारे हरीची पूजा करावी ते सगळे सांगितले आहे. काय या अध्यायामध्ये? या अध्यायामध्ये जे अभक्त येतं त्यांची लक्षणं, नेमकं अभक्त कोणाला म्हणायचं का नाही? अभक्त आता याच्यामध्ये भक्ताचा विषय आलेला नाही जेव्हा, म्हणजे जो दंभ आहे, धंभ करणार आहे ना, म्हणजे भक्ती करण्याला केलेला दाखवतो तो, पण तो भक्त नसतो, त्याची लक्षणं आहेत बघा सगळी. अशा भक्ताची लक्षणं, त्यांना मिळणारी गती, आणि असं त्यांना काय गती प्राप्त होती. म्हणून फक्त भक्ती केलेली दाखवायची पण भक्ती नसतो का नाही, मग त्याला कोणती गती प्राप्त होती? बरं युगानुयुगामध्ये
कोणत्या प्रकारे त्याला हरीची पूजा करावी ते सांगितले. मग कोणत्या युगामध्ये कोणती पूजा करावी, भगवंताची कशी पूजा करायची, काय करायचं, हे सगळं या 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून अवतार चरित पुरुषार्थो सांगो न संपला चतुर्थो, आतारा भक्तांचा वृत्तांतो राजा पुसुतो मुनिषे. म्हणून 4थ्या अध्यायामध्ये आपण भगवंतांच्या विविध अवतारांचे चरित्र आपण वर्णन केलं, ते पाहिलं आपण, त्यांची लक्षणं पाहिले, त्यांनी कशासाठी अवतार धारण केलं, त्यांनी भक्तांसाठी अवतार धारण करून त्यांनी काय काय केलं, आपण हे सगळं पाहिलं, हे आपण सगळं ऐकलं राजाने. आता राजा मुनींना म्हणजे त्या नवनारायणांना अभक्ताबद्दल प्रश्न विचारणार आहे पहिल्या श्लोकामध्ये या अध्यायाच्या. ते आपण आता उद्या बघू. पुंडलिका